गुड इव्हिनिंग गाईज. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण उपवासाचं फ्रूट सालाड करतो आहे. आता हे जे सालाड आहे तर एवढं सांगेल की खूप हेवी असतं आणि जेव्हा तुम्ही असं वेगवेगळ्या फळांचं जेव्हा तुम्ही फ्रूट सालाड करून खातात तर तुम्ही लिटरली तुम्ही इतर उपवासाचे पदार्थ पूर्णपणे विसरून जाल आणि तुम्ही असंच विचार करा की नाही याच्यापुढे जेव्हा उपवास येईल ना तेव्हा आपण अशा पद्धतीचे फ्रूट सालाड करून खाऊया, म्हणजे काय टेन्शनच नाही. आणि खरंच सांगते हे फ्रूट सालाड खूप हेवी असतं. तुम्ही जेव्हा हे फ्रूट सालाड खाल ना तेव्हा खाल्ल्यानंतर तुम्हाला अजून काय खायची इच्छा अजिबात होणार नाही. आणि हे जे फ्रूट सालाड आहे ना तर टेस्टी आणि अप्रतिम असं लागतं. तर चला पटापट किचनमध्ये आणि फ्रूट सालाड करायला सुरुवात करूया. बाय. इथे आपण आज फ्रूट सालाड करतो, उपवासाचं फ्रूट सालाड. तर इथे तुम्हाला सालाड करण्यासाठी तुम्हाला जेही काही तुमच्या आवडची तुम्ही फळं घेऊ शकतात. तर इथे तुम्ही बघू शकतात, तर इथे मी अर्धा किलो ॲपल घेतलेत, अर्धा किलो मी पेरू घेतलेत आणि इथे अर्धा किलो मी इथे डाळिंब घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जी फळं आवडतात ते तुम्ही घेऊ शकतात. आता इथे हे जे शेंगदाणे आहेत आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत. गॅस ऑन केलेला आहे. मी या भिड्याच्या तव्यावरती हे शेंगदाणे छान मस्त असे भाजून घेणार आहे. इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. हे जे शेंगदाणे आहेत त्याची सालं काढून घ्यायची आहेत, आपल्याला थंड करून याची सालं काढून घ्यायची आहेत. इथे मी ड्रायफ्रूटमध्ये काजू आणि बदाम घेतलेले आहेत. तर हे सुद्धा आपल्याला छान मस्त तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथे मी ह्या फ्राय पॅनमध्ये अगदी अर्धा चमचा तूप ॲड केलेला आहे. हा तूप मेल्ट करून घ्यायचा आहे आणि या तुपामध्ये हे काजू बदाम छान हलके असे ब्राऊन होईपर्यंत छान मस्त असे या तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथे आपले काजू बदामसुद्धा छान अशा पद्धतीने आपण फ्राय करून घेतलेले आहेत. आता हे जे फ्रूट आहेत हे जे फ्रूट आहे हे फ्रूट आपल्याला स्वच्छ धुवून छान मस्त स्क्वेअर साईजमध्ये कट करून घ्यायचे आहेत आणि डाळिंबसुद्धा सोडून
इथे मी हे फळं कट करून घेतलेले स्क्वेअर साईजमध्ये. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे फळं कट करू शकता. इथे मी 1 ॲपल, 2 पेरू, त्याचबरोबर 1 डाळिंब असं सोलून घेतलेलं आहे. तर बघा आता सॅलड करण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहे. इथे आपण फळं तर कट करून घेतलेलीच आहे. त्याचबरोबर इथे मी शेंगदाण्याची सालंसुद्धा काढून घेतलेली आहेत. इथे आपण काजू बदामसुद्धा तुपामध्ये फ्राय करून घेतलेत. इथे मी पिस्ता आणि चारोळी घेतलेली आहे. त्याचबरोबर मनुके घेतलेले आहेत. इथे मी जागरिक पावडर घेतलेली आहे, म्हणजे गुळाची पावडर घेतलेली आहे. आणि इथे आपण मध घेतलेलं आहे. तर चला पटापट आता आपण सॅलड करायला सुरुवात करूया.
तर तुम्ही बघितलं असेल आपण किचनमध्ये छान अशा पद्धतीने फ्रूट सॅलड करून घेतलेलं आहे। हे फ्रूट सॅलड आहे, हे खूप हेवी असतं आणि जेव्हा तुम्ही हे फ्रूट सॅलड जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तुम्ही याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही खायची गरज नाही लागणार। आणि कारण हे मुळात खूपच हेवी असतं। आपण जेव्हा हे खातो ना तेव्हा असं वाटतं की अरे बापरे, पोट म्हणजे पोट फुल पूर्ण भरून जातं। थांब ज्ञानेश। आणि तुम्ही इथे बघू शकतात की हा जो बाउल आहे तर तुम्हाला इथे दिसत असेल, मी हे असा हलवते, हे बघा। तर ह्या साईडला ना पूर्णपणे ना असं सिरप जमा झालेलं आहे, हे बघा। या साईडला ना पूर्ण असं हे ना सिरप जमा झालेलं आहे खाली आणि त्याच्यामध्ये पूर्ण फळंसुद्धा त्या सिरपमध्ये आहेत। आता हे जे फ्रूट सॅलड आहे तुम्ही बघू शकतात, तर जागरी पावडर, त्यानंतर मध आणि फळांचा रस, हे सगळं ना असं एकत्र झालेलं आहे आणि ते खाली बुडा जाऊन जमा झालेलं आहे आणि त्या पूर्ण ज्यूसमध्ये ती फळं मुरलेली आहेत। आणि अशा वेळेस हे फ्रूट सॅलड अप्रतिम लागतं। आता हे जे फ्रूट सॅलड आहे याला कशामुळे चव आली, तर आपण याच्यामध्ये जागरी पावडर ॲड केलेली आहे, मध ॲड केलेलं आहे, प्लस ड्रायफ्रूट ॲड केलेले आहेत, प्लस किसमिस आहे, प्लस भाजलेले शेंगदाणे आहेत, हे जे आणि प्लस फ्रूट, हे जे कॉम्बिनेशन आहे ना अप्रतिम लागतं, एवढं सांगेल। आणि मी स्वतः खाल्लेलं आहे। आणि जेव्हाही मला असं कधी कधी वाटतं ना, तुम्ही हे उपवासामध्ये सुद्धा तुम्ही असं फ्रूट सॅलड करून खाऊ शकतात किंवा एनी टाईम कधीही सकाळी नाश्त्याला सुद्धा तुम्ही असं फ्रूट सॅलड करून खाऊ शकतात। हे फ्रूट सॅलड खूप पौष्टिक आहे आणि उपवासासाठी हे खूपच बेस्ट आहे। त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मला जीही फळं आवडतात ती तुम्ही ॲड करू शकतात। अजून एक गोष्ट, याच्यामध्ये मी जे मध आणि जी जागरिक पावडर ॲड केलेली आहे, मी मध आणि जागरिक पावडर खूप जास्त प्रमाणात ॲड केलेली आहे। तर तुम्हाला जास्त गोड नको असेल ना तर तुम्ही कमी प्रमाणात जागरिक पावडर आणि हनी कमी ॲड करू शकतात। पण एवढं सांगेल की फ्रूट सॅलड करताना जागरिक पावडर आणि मध हे खूप जास्त प्रमाणात वापरा। त्याचा जो रस खाली जमा होतो आणि त्या रसामध्ये जी फळं मोरतात आणि त्या फळांचा रस अप्रतिम लागतो। कधी नसेल ट्राय केलं तर नक्की ट्राय करा। तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, तुम्ही तुमची काळजी घ्या। काय काय खातोस, काय तू काय खातोस? ओ ओ ओ ओ हे खातोस? आणि एकच सांगेल, हे जे फ्रूट सॅलड आहे ज्ञानेशला खूप आवडतं आणि हे त्याच्या खूप फेवरेट आहे। आणि जेव्हाही मी फळं आणते ना तेव्हा तो मला आधी सांगतो, मम्मी याचं फ्रूट सॅलड करशील का गं? आधी आपण खाल्लं होतं की नाही? 2 वेळा। आपण तुला आता आवडलं ना? मग तुला आवडतं की नाही? हे सेकंड टाइम खातो, थर्ड टाइम खातोस। ओके। तर याच्या आधी सुद्धा मी असं फ्रूट सॅलड केलं होतं आणि मी जेव्हाही फळं आणते ना तेव्हा एकदा तरी हे मी फ्रूट सॅलड करते, कारण मलाही खूप आवडतं आणि ज्ञानेशलाही खूप आवडतं। से ज्ञानेश बाय बाय, बाय बाय, गुड नाईट।